मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत दाखल झाले आणि आता मनोज जरांगेंचं उपोषण सुद्धा सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून। या बेमुदत उपोषणाला लाखो मराठे जे आहेत ते मुंबईत एकवटलेले आहेत। परंतु आता काही विरोधक किंवा ज्यांना हे बघवत नाहीये ते लोक जे आहे ते मराठा आंदोलक शांततेने संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना सुद्धा मराठा आंदोलकांची बदनामी करतायत। एआयच्या माध्यमातून काही मनोज जरांगेंचे व्हिडिओ बनवून त्यांची बदनामी सुद्धा सुरू आहे। मला त्या विरोधकांना सांगायचंय की योद्धा जेव्हा शरण जात नाही ना तेव्हा तो बदनाम केला जातो। तुम्हाला बरोबरी तर करता येत नाही पण बदनामी तर अजिबात करू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत दाखल झाले आणि आता मनोज जरांगेंचं उपोषण सुद्धा सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून। या बेमुदत उपोषणाला लाखो मराठे जे आहेत ते मुंबईत एकवटलेले आहेत। परंतु आता काही विरोधक किंवा ज्यांना हे बघवत नाहीये ते लोक जे आहे ते मराठा आंदोलक शांततेने संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना सुद्धा मराठा आंदोलकांची बदनामी करतायत। एआयच्या माध्यमातून काही मनोज जरांगेंचे व्हिडिओ बनवून त्यांची बदनामी सुद्धा सुरू आहे। मला त्या विरोधकांना सांगायचंय की योद्धा जेव्हा शरण जात नाही ना तेव्हा तो बदनाम केला जातो। तुम्हाला बरोबरी तर करता येत नाही पण बदनामी तर अजिबात करू नका। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत दाखल झाले आणि आता मनोज जरांगेंचं उपोषण सुद्धा सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून। या बेमुदत उपोषणाला लाखो मराठे जे आहेत ते मुंबईत एकवटलेले आहेत। परंतु आता काही विरोधक किंवा ज्यांना हे बघवत नाहीये ते लोक जे आहे ते मराठा आंदोलक शांततेने संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना सुद्धा मराठा आंदोलकांची बदनामी करतायत। एआयच्या माध्यमातून काही मनोज जरांगेंचे व्हिडिओ बनवून त्यांची बदनामी सुद्धा सुरू आहे। मला त्या विरोधकांना सांगायचंय की योद्धा जेव्हा शरण जात नाही ना तेव्हा तो बदनाम केला जातो। तुम्हाला बरोबरी तर करता येत नाही पण बदनामी तर अजिबात करू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।